आपण सर्कल या टॉपिक मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण बघतोय. मागच्या लेक्चरला याच्या अगोदरच्या लेक्चरला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये एमसीक्यू बघितलेले होते. आता त्या पुढच्या टाइपची जरा बघा. या सर्कल मध्ये जे काय एक्झाम्पलचे जे प्रकार आहेत त्यामध्ये इक्वेशन ऑफ सर्कल बरोबर. त्यामध्ये अजून प्रकार काय म्हटले, स्टँडर्ड फॉर्म, नंतर काय जनरल इक्वेशन ऑफ सर्कल, नंतर इक्वेशन ऑफ टँजेंट बरोबर का, इक्वेशन ऑफ टँजेंट, त्याच्यानंतर पॅरामेट्रिक फॉर्म, एवढे प्रकार बघितले. हे सगळं बेसिक नॉलेज कलेक्ट केल्यानंतर या नॉलेजवर आधारित जरा ॲडिशनल जे एक्झाम्पल असतात ती कशी असतात. त्यातला पहिला एक्झाम्पल दिले बघा, एरिया ऑफ द सर्कल. आपणाला एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे, पण या पुऱ्या संपूर्ण टॉपिक मध्ये इक्वेशन ऑफ सर्कल आहे बरोबर का. हाऊ टू फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल एवढं शिकवलंय ना. पण इथं मात्र प्रश्न देताना काय विचारले, एरिया ऑफ द सर्कल विथ सेंटर. सेंटर दिलाय म्हणजे काय करायला पाहिजे बघा, हे सर्कल आपण असं ड्रॉ करूया. त्याचं सेंटर आहे काय 1 आणि 2, हे दिस इज सेंटर. सर्कलचं सेंटर दिलं आणि काय दिलं बघा, दिस सर्कल इज पासिंग टू द पॉइंट 4, 6. म्हणजे या सर्कल वरती 4 आणि 6 असा हा पॉइंट आहे. सर्कलचं सेंटर कुठलाही अक्षर वापरा, समजा सी मानला, एखादा पी पॉइंट इथे मानला, तर आपल्याला माहित आहे हे जे सीपी आहे ना त्याला म्हटलं जातं काय, रेडियस. आता रेडियस का काढायची, कारण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय सांगा बरं, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू पाय आर स्क्वेअर बरोबर का. म्हणजे इथं रेडियसची गरज आहे. आणि या डायग्राम कडे बघा बरं, हाऊ टू फाइंड रेडियस. इथं डायग्राम मध्ये रेडियस कोणती आहे, आर, म्हणजे सीपी. आर इज इक्वल टू सीपी इज इक्वल टू अंडर रूट 2 पॉइंट मधला अंतर काढायचा फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. काय फॉर्म्युला आपला, x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. हा बेसिक फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म्युला पाठ असतो, माहित असतो, पण कुठे अप्लाय करायचं हेच माहित नाही. त्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्याच्याशी रिलेटेड रफ डायग्राम आपण काढल्यानंतर असं लक्षात आलं की द सेंटर या जागेवर आहे आणि दिस सर्कल इज पासिंग थ्रू द पॉइंट 4, 6. म्हणजे सीपी ला जॉईन केलं की रेडियसच असते, म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागणार आहे बरोबर आहे. चला ओके सांगा, दिस इज इक्वल टू अंडर रूट, याला x1 y1 सपोज करूया आणि याला काय x2 y2. बोला काय येईल सांगा, 4 minus 1. करेक्ट, 4 minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, बोला पटकन, 6 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही स्कूल लेवलला असं लिहावं लागायचं, दिस इज x1 y1, दिस इज x2 y2. काय गरज नाही आता तसं लिहायची. ओके, आता दिस इज इक्वल टू 4 minus 1 3 चा स्क्वेअर 9 प्लस 6 minus 4 चा स्क्वेअर 6 म्हणजे किती आलं, रूट 25. म्हणजे किती आलं, रेडियस मिळाली 5. आणि स्कूल लेवलला इथून पुढची एक्झाम्पल होती, फाइंड एरिया ऑफ अ सर्कल इफ रेडियस इज काय 5. इथून पुढे होतं, लक्षात आलं का. आणि त्यामुळं हे जे आहे ना एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पाय इथं 5 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं सांगा, 25 पाय. पायची व्हॅल्यू 22/7 ठेवायची गरज नाही, त्या सगळे आन्सर्स आहेत तर ती पायच्या स्वरूपात आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर यातला कुठला आला, सी. त्यामुळे हे लिहूया हा प्रश्न. आता एकदा का हा प्रश्न समजला तर या टाइपची इतर एक्झाम्पल सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण ग्राफ पेपरवरती सर्कलचं सेंटर कुठेही घेतलं आपण, सर्कल कुठल्या पॉइंट मधून जाणार आहे बरोबर का. तर अशा रीतीनं रेडियस फाइंड करण्याचं टेक्निक तुम्हाला मिळालं आणि एरिया फाइंड करण्यासाठी तुम्ही इथं प्रयत्न केलेला आहे. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर हे बेसिक वापरलं. म्हणजे इथं 2 फॉर्म्युले आपण अप्लाय केलेले आहेत. कोणता की एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला वापरला आणि नंतर डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स बरोबर का. हे 2 कन्सेप्ट
आपण इथं वापरलेले आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया एकदा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट इन दिस. If the lines, first line is given 3x minus 4y plus 4 equal to 0 and another line 6x minus 8y minus 7 equal to 0. These are tangents to a circle. लक्ष द्या जरा, नवीन शब्द बोलता आलाय. Tangents to the circle. Then the radius of circle is. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, रफ डायग्राम तयार करूया आणि मग आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. ओके. आता हे सॉल्व करण्यासाठी जेवढा आपल्याला विचार लागतो, जसं थॉट प्रोसेस, जे विचार करण्याची जे स्किल आहे, ते सगळं नॉलेज तुमच्या जवळ आहे. फक्त स्टेप बाय स्टेप कसं आठवलं पाहिजे जरा विचार करा. काय काय सांगितलंय बघा बरं. इफ द लाईन्स, लाईन दोन दिलेले आहेत आणि त्या लाईन कशा आहेत, टँजेंट्स. मी काय करतो बघा, एक सर्कल ड्रॉ करतो आणि त्याला एक लाईन मी टँजेंट काढली. टँजेंटचा अर्थ माहित आहे, जे लाईन जस्ट टचेस द सर्कल. आता ही लाईन इथं टच केली, याचं इक्वेशन लिहूया इथं. 3x minus 4y plus 4 equal to 0. या सर्कलला अजून एक टँजेंट आहे. काय काय त्याचं इक्वेशन आहे, 6x minus 8y minus 7 equal to 0. बरोबर आहे का. जरा विचार करा, आपल्या जॉमेट्रीच्या नियमानुसार सर्कलला टँजेंट बघा, इकडे असू शकतात टँजेंट आहे, इकडे ही लाईन टँजेंट असू शकते, इकडे ही लाईन टँजेंट असू शकते, इकडे ही लाईन टँजेंट असू शकते. किती टँजेंट काढता येऊ शकतात, इनफायनाइट. काय म्हणजे लक्षात आलं का, कारण लाईन जर सर्कलला टच करणारच असतील तर अशा इनफायनाइट लाईन्स काढू शकते. इनफायनाइट लाईन्स पैकी फक्त तुम्हाला दोनच दिलेले आहेत इथे बघा, या दोनच लाईन. मग ते कुठल्या बाजूला लाईन अशी झाली, मग दुसऱ्याला अशी काढावी का अशी काढावी का अशी काढावी, ह्याचा विचार तुमच्याकडून पाहिजे. बघा हिचं मत काय, इकडं लाईन काढा असं मत आहे. तिथं तर ऐकूया जरा. ही लाईन मी अशी काढलेली आहे, अशीच का काढायची, मग अशी का नको. नाही, आपणाला वाटलं म्हणून इथं लाईन काढायची नाही. बरोबर का. काय विचारते काय म्हणा, मग इकडे अशी काय ना टायमिंग सांगा बरं. समजा मी असं इकडे बघा जरा, असं एक सर्कल ड्रॉ केलं, राईट. एक टँजेंट मी इकडे घेतली, दुसरी टँजेंट मी अशी काढू शकतो. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए झाला, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बी झाला आणि जर ए बी जॉईन केलं तर ए बी हा डायमीटर आहे का, नाही डायमीटर. जरी डायमीटर नसला तरी कॉर्ड तरी झाली. सर्कलची कॉर्ड आहे नाही. आपला प्रश्न बघा, या दोन टँजेंट्स आहेत, देन रेडियस ऑफ सर्कल. रेडियस मागा हे आणि हे अंतर काढता येईल ना. मग पण कशावरून ही लाईन अशी ही लाईन अशी आहे, तर यासाठी याच्या अगोदरच्या टॉपिकचं नाव सांगा बरं. स्ट्रेट लाईन. काय स्ट्रेट लाईन, याला नाव टँजेंट हा शब्द जरी वेगळा असला तरी ती लाईनच आहे ना. बरोबर आहे. तू एक सांगितलेला अंदाज व्यक्त केलेला बरोबर आहे. ही लाईन इथं, हे दुसरी लाईन इथंच काढा. आता योगायोग फक्त बरोबर आहे, ही काढतोच इथं. 6x minus 8y minus 4 equal to 0. आता ह्या लाईन इथं का काढल्या, कारण या लाईनचा स्लोप सांगा मला. काय या लाईनचा स्लोप सांगा, मायनस. बघा मी काय करतो जरा सगळ्यांनी लक्ष द्या. ही जे ना, दिस इज लाईन नंबर 1 म्हणूया, दिस इज लाईन नंबर 2. इथं बघा, स्लोप ऑफ लाईन फर्स्ट सांगा. स्लोप ऑफ फर्स्ट लाईन, स्लोप ऑफ फर्स्ट लाईन मायनस 3 बाय मायनस 4 म्हणजे 3 बाय 4. बरोबर आहे का. मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ, आलं लक्षात. हे याच्या लाईनचा स्लोप झाला. या लाईनचा स्लोप सांगा बरं. स्लोप ऑफ लाईन नंबर 2 मायनस कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे किती झाला, मायनस मायनस प्लस 3 बाय 4. काय काय लक्षात आलं का नाही. स्लोप समान झाला.
हा अगदी बरोबर. म्हणून या टँजेंटला पॅरलल असणारी लाईन अशी काढली. इथं मध्ये काढला तर ठीक आहे, पण टँजेंट होतोय का तरी नाही, म्हणून तुम्हाला इथंच काढली पाहिजे. म्हणून ही लाईन इथं काढायची. बिकॉज स्लोप्स आर इक्वल, स्लोप्स आर सेम, देअरफॉर लाईन L1 इज पॅरलल टू लाईन काय L2. लक्षात आलं का? आणि हे जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इथला A आणि इथला B, हे म्हणजे डायमीटर. काय म्हणतो लक्षात आलं का? आता हा AB काय झाला बघा, डायमीटर्स. बिकॉज लाईन L1 and L2 आर टँजेंट्स. देअरफॉर बघा L1 and L2 आर काय म्हणूया बघा, टँजेंट्स. and therefore AB is equal to diameter. AB is equal to काय? आपणाला डायमीटरची लेंथ काढा आणि त्याच्या हाफ काय होईल. प्रश्नाचं उत्तर काय झालं. पण हाऊ टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. आठवतंय का याच्या अगोदरचा टॉपिक स्ट्रेट लाईन. दोन पॅरलल लाईन मधला अंतर काढायचा फॉर्म्युला. युनिट टेस्टला मी हा प्रश्न विचारलेला होता. याच्यावर फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. हा बोला. पॅरलल लाईन मधलं अंतर C1 minus C2 बरोबर का. C1 बघा डिस्टन्स AB इक्वल टू हा C1 minus C2 अपॉन अंडर रूट A स्क्वेअर प्लस. लगेच आठवलं पाहिजे, बेसिक नॉलेज आहे त्या ठिकाणी आठवलं पाहिजे. सर्कल टॉपिक सुरू झाला म्हणजे स्ट्रेट लाईनचं विसरत असं व्हायला नको बरं का. कारण हे बघा हे सर्कल आहे, लाईन सुद्धा दिसते तीच की, म्हणजे दोन्ही टॉपिकचं एकत्रित अभ्यास इथं आहे. आलं लक्षात. ओके. आता C1 minus C2 पहिली लाईन बघा बरं काय दिसतंय. A मिळाला, B मिळाला, C व्हॅल्यू काय किती आहे 4 मायनस आता C2. आता इथं 6 8 आणि 7 सिम्प्लिफाय करायला पाहिजे याला. कारण इथला नंबर 3 आहे पण इथला 3 आहे का नाही. इथला 4 आहे, इथला 4 आहे का नाही. डिवाइड थ्रू आउट बाय विच नंबर. कोणत्या नंबरने या इक्वेशनला डिवाइड केलं पाहिजे. 2 ने डिवाइड करा. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे ना सिम्प्लिफाय केलं की असं मिळेल बघा. हे बघा 6x minus 8y minus 7 equal to 0. Dividing both the sides by 2 we will get like this. म्हणजे इथं 3x हा minus 4y minus 7 नाही 3 पॉइंट किती इक्वल टू 0. आता इथं C2 मिळाला किती काय C2 3.5 बरोबर ना. 3.5. आता बघा कंपेअर करा. C1 मायनस आता C2 ची व्हॅल्यू मायनस 3.5 आहे, फक्त 3.5 नाही बरोबर का. तर इथं काय येईल मायनस 3.5 आणि आपण अंडर रूट बोला 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. प्लस का मायनसचा स्क्वेअर काय येतो प्लस येतो. आणि याला फक्त सिम्प्लिफाय करायला पाहिजे. त्यामुळे इथून पुढचं जे आहे स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये झालंय. फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स बरोबर आहे. हा आता याचा आन्सर मला सांगायचा आहे. बोला काय करूया. therefore AB is equal to मायनस मायनस प्लस 7 आणि 3 10 4 आहे ना 4 आणि 3 7 7.5 अपॉन 3 चा स्क्वेअर 9 16 म्हणजे 25 म्हणजे 5 बरोबर आहे का. this is equal to 7.5 अपॉन 5. पॉइंटचा विचार करू नका. हे 7.5 झाला 5 ने डिवाइड करा 1.5 बरोबर आहे. 1.5 हे डिस्टन्स हे काय झालं AB ना. म्हणजेच AB इक्वल 1.5 म्हणजे 3च्या निम्म. 3च्या हाफ ना. 3च्या हाफ किती असतं 1.5. हे डायमीटर झाला ना. संपूर्ण डायमीटर झालं. आपल्याला विचारलंय रेडियस.
रेडियस इक्वल टू याच्या हाफ. Therefore our radius equal to 1/2 into AB. 1/2 multiply by 3/2 किती आला? 3/4. आहे का 3/4 रेडियस इथं? पहिला ऑप्शन. आता बघा हा प्रश्न सीईटी जेई साठी कुठेही विचारला जाईल, त्याचा काय महत्त्वाचा मुद्दा नाही. तुम्हाला काय कळायला पाहिजे? सर्कल आणि त्याच्या टँजेंट्स. टँजेंटचा अर्थ कळाला? बरं, टँजेंट आहे लक्षात आलं. पण लाईन, हे लाईनचं इक्वेशन दिले, पण या पॅरलल लाईन आहेत हे ओळखता यायला पाहिजे. त्यामुळं पॅरलल लाईनचे स्लोप काढतो ना, तो फॉर्म्युला माहित पाहिजे. तो सगळ्यांना माहिती आहे, स्लोप ऑफ लाईन. बरोबर का? स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, -a/b. मग तो माहित आहे म्हणून आपण स्लोप काढले, लाईन्स पॅरलल झाल्या. आता स्टेट बोर्डला तुमचे युनिट टेस्टला जे प्रश्न असतात की नाही, शो दॅट टू लाईन्स आर पॅरलल असे प्रश्न असतात. इथपर्यंतच पूर्ण झालं. किंवा स्टेट बोर्ड असे प्रश्न आहेत, फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. इथपर्यंतच पूर्ण झालं, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. पण जे डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन तुम्ही शोधता त्यामध्ये सर्कल यांनी बसवलंय. काय म्हणजे लक्षात आलं का? डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन मध्ये सर्कल बसवलंय आणि मग त्याचा हा डायमीटर झाला ना. मग आणि डायमीटर झाला म्हणजे काय शोधता येतं आपल्याला? रेडियस. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये हेच तरी महत्त्वाचं आहे. जी गोष्ट समजावून घेता का नाही, जे कन्सेप्ट क्लिअर होईल त्यावर आधारित असणारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जेवढं तुमचं जास्त तेवढे फॉर्म्युले बी क्लिअर होतील आणि ते एक्झाम्पल लक्षात ठेवावे लागत नाही. समजलं का? म्हणजे फॉर्म्युला एक्झाम्पल फक्त पाठ केली का नाही, ती एक्झाम्पल ती फक्त लक्षात राहते. ठीक आहे, लिहा. पुढचा प्रश्न बघा जरा. नेक्स्ट क्वेश्चन. अ पेअर ऑफ टँजेंट्स. आता टँजेंटचा अर्थ माहिती आहे. अ पेअर ऑफ टँजेंट्स आर ड्रॉन टू अ युनिट सर्कल विथ अ सेंटर ॲट ओरिजिन and these tangents intersect at A enclosing an angle of 60 degree. The area enclosed by these tangents and the arc of the circle is. आता तसा प्रश्न हा मोठा आहे, समजण्याला थोडासा अवघड आहे. बरोबर का? जसं पुढं वाचत जाल तर मागचं विसरून जाते. बरोबर का? अशी अवस्था असते. पण प्रत्येक शब्द समजावून घ्या. रफ डायग्राम काढला, कच्ची आकृती काढला, तुमच्या लक्षात येईल हा प्रश्न इझी आहे. थोडासा जॉमेट्रिकल सपोर्ट लागतो याला. जरा बघा सर्वांनी, कोणी लिहू नका. बघा जरा. अ पेअर ऑफ टँजेंट्स. आता टँजेंट्स कोणाला असतात सांगा? सर्कलला. म्हणजे आपल्याला सर्कल ड्रॉ करायचंय. बरोबर का? आणि आता मी काय करतो बघा, एक सर्कल आपण इथे ड्रॉ करूया. दिस इज अ सर्कल. बरोबर आहे? सर्कलला किती टँजेंट काढायचे आहेत? 2. A pair of tangents are drawn to a unit circle. युनिटचा अर्थ कळला? सर्कलची रेडियस किती? 1. केवढे पाहिजे तेवढी साइज घेऊ नका, रेडियस 1 पाहिजे. r = 1. यस, त्याचा अर्थ कळला? युनिट सर्कल विथ अ सेंटर ॲट ओरिजिन. अर्थ कळला? म्हणजे हे स्टँडर्ड सर्कल आहे. स्टँडर्ड सर्कल म्हणजे या सर्कलला इथे x एक्सिस असणार आहे, असा इथं y एक्सिस इथं असणार आहे आणि याचा सेंटर इथं असणार आहे 0 0. समजलं का? आता पुढे बघा. and these tangents intersect at A. आता सर्कल ड्रॉ झालं, सेंटर लक्षात आलं, रेडियस सुद्धा लक्षात आली. आता या सर्कलला काय करा? 2 टँजेंट काढा आणि त्या टँजेंट्स पॅरलल नाहीयेत, तर त्या पॅरलल कशा आहेत? त्या इंटरसेक्ट इच अदर इनक्लोजिंग एन अँगल ऑफ 60 डिग्री. म्हणजे मी काय करतो बघा, एक टँजेंट अशी काढतो. बघा सर्वांनी, सर्कलला एक टँजेंट मी अशी काढली. बरोबर आहे? दुसरी टँजेंट या बाजूला काढतो. 2 टँजेंट दिसतात का? याला काय तर नाव A देऊया, इथं काहीतरी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट B असं नाव देऊया आणि इथं कुठला तरी पॉइंट P देऊया. एक्झाम्पल मध्ये सांगितले अँगल बिटवीन 2 टँजेंट्स. 2 टँजेंट मधला अँगल बघा किती दिलाय? इनक्लोजिंग अँगल ऑफ 60 डिग्री.
इथला अँगल 60 डिग्री आहे, बरोबर आहे. बघ 60 डिग्री दिला. पुढे काय विचारलं बघा बरं. then area enclosed by this tangent. आता बघा ह्या दोन टँजेंट सगळ्यांना दिसत आहेत. एरिया वी हॅव टू फाइंड एरिया. कुणाचा एरिया? एरिया ऑफ दिस टँजेंट्स अँड द आर्क ऑफ सर्कल. आर्क ऑफ सर्कल कुठे आहे बघा, ही दिसते आर्क. आणि टँजेंट म्हणजे आपल्याला हा पोर्शन दिसतोय ना, हा त्याचा एरिया काढायचा आहे. सर्कलच्या आतला नाही तर सर्कलच्या बाहेर असणारा, पण टँजेंटच्या आत असणार. लक्षात आला? प्रश्नाचा अर्थ कळाला? डायग्राम लक्षात आले? हे डायग्राम मी पुन्हा एकदा सांगतो म्हणजे तुम्हाला हे डायग्राम लक्षात आहे. बघा इकडं असं एक सर्कल आहे, बरोबर आहे. सर्कलचा सेंटर आत्ताच सांगितलं काय 0 0 आहे, ओरिजिन आहे. एक टँजेंट अशी काढूया, दुसरी टँजेंट अशी काढूया. इथे काहीतरी P घेऊया. A पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, B पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. Angle between two tangent is 60 and we have to find area in between, enclosed between the arc मध्ये सापडलेला आणि tangent मध्ये असलेला. ओके ओके. आता बघा ह्यासाठी जे काय बेसिक लागणार आहे अतिशय सोपं आहे. 10th स्टँडर्ड मध्ये स्कूल लेवलचं जे जॉमेट्रीचं नॉलेज फक्त अप्लाय करा, उत्तर इथं मिळणार आहे. कसं काढायचं बघा. इंटरसेक्ट ऍट ए. ठीक आहे, इथं आपण ए घेऊया. यस, असं काय ए घेऊया. इथं काहीतरी वेगळं नाव द्या, मग पी द्या, इथं क्यू द्या, सेंट्रो इंटरसिटेशन. ओके. आता बघा यातला एरिया काढण्यासाठी मी प्रथम हे जॉईन करतो. सर्वांना लक्ष द्या जरा. मी ओपी जॉईन केलं. सांगा बरं, इफ जॉईन ओपी इथला अँगल किती असतो? 90 डिग्री. कारण समजला? दिस इज द रेडियस, दिस इज द यस. I am joining now this part also 90 degree. Correct. आता 10th स्टँडर्ड सारखी अशी डायग्राम होती बघा. हा क्वाड्रिलॅटरल एवढा मोठा दिसायला लागला का? इथं 90 आहे, इथं 90 आहे. अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ कळाला? दोन अँगलचे ॲडिशन 180. फाईन ना 90 90 180. पण क्वाड्रिलॅटरलच्या सर्व अँगलचे ॲडिशन किती असते? बरोबर आहे. पैकी हा 60 आहे, हा इथला किती सांगा बोला? 120. अगदी बरोबर. हा 120. हा पुरा अँगल मिळाला. कोणता अँगल मिळाला? अँगल POQ. किती मिळाला सांगा? 120. सर्वांच्या लक्षात आलं? आता मी काय करतो बघा, हे जॉईन करतो. इकडं जॉईन केलं. तुम्ही 10वी मध्ये असताना अजून एक थेरम होता. सर्कलच्या बाहेर एखादा पॉइंट असेल तर तिथून काढलेल्या टँजेंटची लेंथ इक्वल असते. झालंय का नाही कधी? यस, त्याची लेंथ इक्वल असते. टँजेंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर काय इक्वल. बरोबर आहे. मग ते इक्वल प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही हे असं जॉईन करत होता बघा. अशी डायग्राम होती आणि हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. बाय विच टेस्ट? चेक करा. याची ही बाजू OP कॉन्ग्रुएंट टू OQ, रेडियस ऑफ सेम सर्कल, बरोबर का? आणि OA कॉन्ग्रुएंट टू OA कॉमन्स आहे. आणि इथला अँगल याला कॉन्ग्रुएंट. टेस्ट कोणती? काय नाही? विचार करा. मी ट्रायंगल कुठला दाखवला? इकडे बघा, इकडे इकडे बघा. हे 90. हे घेतलंय आणि हे घेतलंय. कुठली टेस्ट? तुम्ही SAS म्हणताना स्कूल लेवलचं नॉलेज तुमचं कच्चं म्हणायचं. याचा अर्थ कळला का? दोन साइडच्या मधला अँगल आहे का? दोन साइडच्या अँगल, ह्या दोन साइडच्या मध्ये अँगल आहे का? बाजूला आहे. SAS आहे होय. आहे का तरी साइड? आहे का तरी टेस्ट? ते नाही तर ते होय. मी 10वी पास झाला. चमत्कार आहे, चमत्कार. हायपोटेन्युस इथं 90 आहे ना, 90च्या समोरच्या बाजूला काय म्हणायचं असतं? हायपोटेन्युस.
हायपोटेनियस आणि साइड. Hypotenuse side. लक्षात ठेवा कोणती टेस्ट झाले? हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार ट्रायंगल काय झाले? कॉन्ग्रुएंट. पण कॉन्ग्रुएंट झाले फायदा काय? जर आपण अशी घडी घातली, फोल्ड केलं तर इथला अँगल इथं पडणार आहे ना, पण टोटल मिळून 7 आहे. म्हणजे हा राहिला वरचा 30, इथला सुद्धा 30, बरोबर का? आणि इथलं टोटल 120 आहे मगाशी आपण काढलंय, ते सुद्धा डबल होणार आहे, हा पाप होणार आहे 60 आणि काय 60. आता मी मगापासून जे एक्सप्लेन केलेलं आहे ते व्यवस्थित लिहायला काय अडचण नाही, तुम्हाला जसं समजलं तसं रिप्रेझेंट करत जाल. आता पुढचा अजून विचार करा. राईट, बरोबर. ह्याच्या वरती असणारा ट्रायंगलचा प्रकार 30 60 90 झाला का? हा वरती प्रकार आहे का? मग या वरती असणारा 30 60 90 मध्ये हे ओपी ची लेंथ 1 आहे, ओक्यू ची लेंथ 1 आहे. करेक्ट समजलं? हा, यस, युनिट सर्कल. बघा युनिट हा शब्द किती महत्वाचा आहे, इकडे दुर्लक्ष झालं की संपलं. म्हणजे रेडियस किती आली तर 1, बरोबर. मग 30 च्या अपोजिट साइड ही हाफ ऑफ हायपोटेनियस, म्हणजे 30 च्या अपोजिट साइड 1 दिसते ना, 1 आहे, पण 1 ही हाफ ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस किती असेल मग? 2, राईट. OA ची लेंथ 2 मिळणार आहे. व्हॉट इज लेंथ ऑफ AP? AP हे 60 डिग्रीच्या समोरची बाजू आहे. बघा, AP इज इक्वल टू √3/2 into हायपोटेनियस. हायपोटेनियस इज 2. तुला टू कट करा किती आला? अगदी बरोबर. आणि हे √3 मिळालं. पण मागाशी एक थेरम सांगितलाय, सर्कलच्या बाहेर पॉइंट आहे, तिथून काढलेल्या टँजेंटची लेंथ इक्वल असते, है की नाही? मग हे सुद्धा √3 म्हणजे हे सुद्धा काय? आता आपणाला जे आवश्यक असणार सगळी माहिती काढलेली आहे. आता हाऊ टू फाइंड एरिया ह्याचा जरा विचार करा. आता एरिया काढताना इथं 2 प्रकारचे विचार केला पाहिजे. बघा, ही जी डायग्राम आहे ना, डायग्राम ही मी बाजूला काढतो. जरा बघा, इथं असा एक पार्ट दिसतोय बघा, आहे का सांगा? इथं OP आणि काय Q हा एक सेक्शन दिसतो ना यामध्ये, आणि असा एक पार्ट दिसतोय बघा, असा हा, बरोबर का? या आता मी हा मधला पुसून टाकतो बरं का. म्हणजे 2 डायग्राम दिसत आहेत. छोटी डायग्राम कुठली यातली? ही पहिली. आकार लहान आहे ना, आणि ही ट्रायंगल जरा मोठा आहे सगळा. ट्रायंगल नाही पण क्वाड्रिलॅटर आहे मोठा सगळा. हे आपण असं घेऊया जरा. समजा याचा एरिया तुम्ही 100 काढला आणि याचा एरिया 80 काढला, आणि ही डायग्राम उचलून यावरती ठेवली, हे उचलून यावरती ठेवा, तर ह्या ज्या 2 बाजू आहेत ना, ह्या 2 बाजू त्या तुमच्या इथं बसतील, आणि मग अशी डायग्राम दिसेल ना. मग 100 मधून या 80 मायनस राहिला किती? तसा विचार करून उत्तर काढायचंय. समजलं ना? सर्कलच्या बाहेर असणारा पोर्शन त्या पद्धतीने काढला पाहिजे. आता मला सांगा, या डायग्राम मध्ये एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर काय नाव? OPQ. OPQ. सेक्टरचा एरिया कसा काढायचा? 10वी मध्ये झालाय, तो रूल वापरला तरी चालेल. θ/360 into πr². किंवा आपला अँगल अँड इज मेजरमेंट पहिला टॉपिक. एरिया ऑफ सेक्टर 1/2 r² थीटा इन रेडियन, बरोबर का? ह्याच्या आधारे बघा अँगल मेजरमेंट झालेला पार्ट इथं उपयोगी पडला. दिस इज इक्वल 1/2. रेडियस किती आहे? 1. थीटा इन रेडियन, पण थीटा संपूर्ण 120 आहे. 120 120 मल्टीप्लाय बाय π/180, आणि याला सिम्प्लिफाय करून जे येणार आहे तो एरिया ऑफ सेक्टर मिळणार आहे.
लक्षात आला? ओके, सांगा बरं किती येणार आहे? 1 चा स्क्वेअर 1 च असणार आहे. 0 ला 0 कट करा. हा, मग आता इथं 12 आणि इथं किती आहे? 18. कुठल्या पाड्यात आहे ते? इथं 2 ने डिवाइड करायचे. बेसन 12 सायत्री कट. हा, पाय बाय बरोबर आहे. पाय बाय 3 हा कुणाचा एरिया झाला? एरिया ऑफ सेक्टर. जरा डायग्राम मध्ये बघा, हा जो पोर्शन आहे ना, हा याचा एरिया मिळाला पाय बाय 3. समजलं का हे? आता आपल्याला जो क्वाड्रिलॅटरल दिसतोय ना, त्याचा एरिया काढायचा आहे. हा संपूर्ण क्वाड्रिलॅटरल. आता ते मी इथं घेतो. बोला, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल काय नाव आहे सांगा? OPAQ is equal to twice area of triangle OPA. बरोबर आहे का सांगा? म्हणजे मी काय केलंय, असा जो क्वाड्रिलॅटरल आहे ना, सगळ्यांना लक्ष द्या जरा. असा क्वाड्रिलॅटरल आहे, ह्या सगळ्याचा एरिया म्हणजे ह्याच्या डबल ना, बरोबर आहे? ह्याच्या फोल्ड केल्यानंतर कॉन्ग्रुएंट आहेत ते, त्यामुळे याचा एरिया आणि याचा एरिया समान. पण वरचा जो ट्रायंगल आहे ना, याचा एरिया काढण्यासाठी साधा फॉर्म्युला आपला बेसिक 1/2 बेस इनटू हाईट. हे 2 ॲज इट इज 1/2. व्हॉट इज बेस? बेस म्हणजे हा बेस घ्या आणि ही इकडची हाईट घ्या, कारण these two sides are perpendicular. बरोबर का? याला हे परपेंडिक्युलर आहे ना, म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय बेस इनटू हाईट घ्या ना, हे √3. 2 ला 2 कट, किती आला? √3. क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळून झाला. काय म्हणते लक्षात आलं का? आपण एरिया ऑफ सेक्टर मिळवला. एरिया ऑफ सेक्टर काय आला? पाय बाय 3. आणि एरिया ऑफ फुल क्वाड्रिलॅटरल सुद्धा काढून झाला. किती? √3. मग एरिया ऑफ शेडेड पार्ट, एरिया ऑफ शेडेड पार्ट, हा जो शेडेड पार्ट जो दिसतोय त्याचा एरिया काय येणार आहे? रिक्वायर्ड एरिया इक्वल टू रिक्वायर्ड एरिया इक्वल टू एरिया ऑफ फुल क्वाड्रिलॅटरल. म्हणजे किती? √3 ना, √3 मायनस आहे काय ऑप्शन पुढं? √3. हा, इथं आहे बघा, √3 मायनस पाय बाय 3. बघा, हे जे एक्झाम्पल सॉल्व केलंय, असले एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही सॉल्व कराल, आता एकच एक्झाम्पल आता सॉल्व केलंय, मागाशी डिस्कशन केले, पण एवढे बेसिक फॉर्म्युले वापरले स्कूल लेवलचे, सगळे जवळपास बऱ्यापैकी आपण कव्हर केले. बरोबर? हे स्कूल लेवलला त्या लेवल जॉमेट्री मध्ये झालेले असतात, पण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करताना त्याचा विचार केला आपण, बरोबर वापर सुद्धा इथं केलाय. म्हणजे बघा की सर्कलचा वापर केला, 30, 60, 90 थेरम तो वापर केला. बरोबर का? ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात त्याचा वापर केला. बरोबर आहे का? सर्कलच्या बाहेर एखादा पॉइंट असेल, तिथून टॅन्जंट काढलेले असतात, त्यांची लेंथ इक्वल असते, त्याचा वापर केला. पुन्हा काय केलं? एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरला गेला. बरोबर? नंतर काय वापरला? एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल 1/2 बेस इनटू हाईट. हे सगळ्याचा वापर करून आपण ह्याचा रिझल्ट शोधून काढलेला आहे. नेहमी तुमच्याकडून ज्या वेळेस असल्या स्वरूपातल्या एक्झाम्पलची तयारी केली जाईल, आता हेच एक्झाम्पल येईल असेल नाही असं नाही, पण या बेसवर आधारित इतरही एक्झाम्पल असतात की ते सॉल्व करताना असा विचार करावा लागतो उत्तर काढताना. समजलं ना? असलं स्किल तुमचं डेव्हलप झालं पाहिजे प्रॉब्लेम सॉल्विंगचं. लक्षात आलं? ठीक आहे. तर त्यामुळं आता हा प्रश्न आपण इथे पूर्ण केलेला आहे, लिहून घ्यायचं. डायग्राम व्यवस्थित काढा. हा, पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. If a circle passes through the 3 points. बघा, सर्कलचं इक्वेशन नाही विचारलं, पण ते सर्कल या तिन्ही पॉइंट मधून पास होत आहे असं सांगितलंय. जरा बघा, सर्कल पासेस थ्रू द 3 पॉइंट्स. त्याचा पहिला पॉइंट काय बघा बरं? 0 0. अर्थ कळला? ओरिजिन मधून. म्हणजे बघा मी असं करतो, समजा इकडे बघा, या डायग्राम मध्ये बघा बरं, दिस सर्कल इज पासिंग टू द ओरिजिन. आहे का?
या ओरिजिन मधून हे सर्कल पास होते. अजून कुठल्या पॉइंट मधून जाते बघा A,0. पण हा जो A आहे ना A आणि दुसरा नंबर कुठला आहे 0, याचा अर्थ हा पॉइंट कुठे असेल माहिती आहे ना एक्स ऍक्सिस वर. तर मग इथं बघा बरं, हे सर्कल इथून जाऊन एक्स ऍक्सिस ला इंटरसेक्ट करून पुढे जाते ना, म्हणजे हा पॉइंट याच जागेवर असला पाहिजे. बोला A,0. पण अजून थर्ड पॉइंट कुठला बघा 0,B. कुठं पॉइंट असणार आहे हा y ऍक्सिस वर, म्हणजे हा इथला पॉइंट मिळाला 0,B. तर सेंटर विचारलंय, सर्कलचं सेंटर कुठं असेल. तर विचार करा, सर्कलचं सेंटर इथं असेल बरोबर का, पण त्याचे कोऑर्डिनेट्स काय. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुन्हा स्कूल लेवलचं बेसिक जॉमेट्री वापरा. बोला काय करूया. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. इथला अँगल किती असतो, एवढं कळालं. ओके. अजून बघा, याला आपण नाव काहीतरी ए देऊया, याला ओ देऊया, याला काहीतरी बी असं नाव देऊया, काहीतरी नाव द्या. हे तिन्ही पॉइंट सर्कल वरती आहेत आणि जर मी ए बी जॉईन केलं तर ए बी इथं 90 डिग्री तयार करतोय, म्हणजे ए बी झाला डायमीटर. काय झालं लक्षात आलं का. स्कूल लेवलला एक रूल झालेला होता ना, हे बघा, सर्कल मध्ये एखादा डायमीटर असेल तर डायमीटर हा सर्कल वरील पॉइंट किती डिग्री तयार करतो 90 डिग्री. डायमीटर सबटेन्स राईट अँगल ॲट एनी पॉइंट. समजलं का. मग इथं 90 डिग्री आहे ना, म्हणजे ए बी काय झाला डायमीटर झाला बरोबर का. आणि डायमीटरचे इकडचे कोऑर्डिनेट दिसतायत, त्याच्यामध्येच सेंटर असणार ना हे. मग मिड पॉइंट फॉर्म्युला वापरा ना. मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती आहे. हा काय करायचं असतं बरोबर. मिड पॉइंट फॉर्म्युला x1 + x2 / 2. समजा याला मी x आणि y मानलं, सेंटरला तात्पुरतं मी x आणि y मानलं, तर व्हॉट विल बी x1 + x2 / 2 आणि y = y1 + y2. सांगा बरं मग. a + 0/2. a + 0/2 कुठे येणार आहे a/2 इथे आहे आणि इथे आहे. आणि y = b/2. a/2 b/2 कुठे येईल, ऑप्शन नंबर कुठला, लक्षात आलं का. येस. अजून एक सांगता येईल जरा बघा, वेगळा प्रकार डायग्राम वगैरे काय काढायची गरज नाही. याला 0 0 आहे, ओरिजिन आहे. याला प्लस मायनस कुठलंच आहे ना, दोघांनाही प्लस आहे, ना. इथं दोघांनाही प्लसच आहे, म्हणजे सर्कल क्वाड्रंट पहिल्यामध्ये. सर्कल कुठं आहे, मग सर्कल ज्या क्वाड्रंट मध्ये त्याच क्वाड्रंट मध्ये सेंटर ना, मग सेंटरला ते चिन्ह कशी असणार आहेत प्लस प्लस. मग इथं प्लस प्लस आहे का दोघांना, नाहीये. इथं नाही, इथं नाही, इथंच आहे बरोबर का. असा जरी विचार केला तरी उत्तर बरोबर आहे. तुम्ही कसा विचार करून उत्तर काढले त्याला थोडंच कळणार आहे. आपण काय बघितलं, याला प्लस साइन आहे, याला प्लस साइन आहे, म्हणजे सर्कल इथंच असणार क्वाड्रंट पहिला. मग क्वाड्रंट पहिल्यामध्ये दोघांनाही प्लस साइन असलं पाहिजे, कुठं दिसत नाही, इथंच असणार, म्हणून उत्तर आलं लक्षात. पण आपण डिटेल सुद्धा मी सांगितले, लक्षात आलं का. तर अशा स्वरूपातले या टॉपिकवर आधारित ॲडिशनल इतर अनेक एक्झाम्पल सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि वेगवेगळे बघा, प्रत्येक एक्झाम्पलला वेगवेगळे आपल्याला आयडिया लक्षात येते, काय काय वेगवेगळे विचार वापरणार होतात. असले समजा एक 50 एक्झाम्पल सोडवले, प्रत्येक एक एक्झाम्पल सोडवताना 3 वेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागल्या. 50 त्रिक 150, 150 एवढ्या ट्रिक्स झाल्या. हा टॉपिकच परफेक्ट होतो, समजलं. तर अशा रीतीनं तुम्ही इतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथं आपण थांबूया.